जगातील सगळ्यात पॉवरफुल गोष्ट हिचा अर्धा चमचा जरी दररोज घेतला तर तुमच्या शरीरात कोणताही आजार होणार नाही. आजार सुरू व्हायच्या आतच शरीरातच दाबून टाकते ही गोष्ट जर आहारात सुरू केली तर तुम्हाला कुठला आजार तर होणार नाहीच. कारण तो सुरुवातीला म्हणजेच आजार सुरू व्हायच्या पहिल्या मिनिटापासूनच तो शरीरातच दबला जाईल. त्यामुळे आजारावर उपचार करायचा तर संबंधच येत नाही. तुमच्या शरीराच्या आतमध्येच आजारांचं नामोनिशाण मिटवणारी ही अतिशय घरगुती गोष्ट आहे. ही गोष्ट ना तुम्हाला कुठून मार्केट यार्ड मधून आणायचं आहे, ना याच्यासाठी कुठले पैसे मोजायचे. बस ही गोष्ट सांगतेय त्या पद्धतीनं सुरू जर केली तर तुम्हाला बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, कॅन्सर, ट्यूमर असे कोणतेही आजार तुम्हाला शुणार देखील नाहीत. जुन्या आयुर्वेदिक दस्तऐवजामध्ये या गोष्टींविषयी लिहून ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्यावर आताच्या काळात देखील शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे सिद्ध देखील झालेलं आहे. गोष्ट फार मामूली आहे, ज्याच्याकडे पाहून तुम्हाला कधीही वाटणार नाही की या गोष्टीने इतका फायदा होत असेल. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टींविषयी माहिती आज देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळे जर आयुष्यभर निरोगी राहायचा तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. एक अशी मामूली गोष्ट जी अर्धा चमचाच घ्यायची, आहारात सुरू करायची आणि कोणताही आजार तुमच्या शरीरात चालू होण्याआधीच पहिल्या मिनिटालाच दबून जाणार आहे. जसं आपल्याला माहीत आहे की आज जसे आजार वाढलेले आहेत, जे अगदी काही वर्षांपूर्वी आपल्याला माहीत देखील नव्हते. या आजारांचं प्रमाण इतकं वाढलंय की आज ते कॉमन झालंय. बीपीचा त्रास असेल, शुगर वाढणं असेल, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं असेल किंवा हार्ट अटॅक. आता तर 30ल्या लोकांना देखील हार्ट अटॅक येत आहेत. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की हे जे आजार आहेत, जर आपल्या शरीरात नेमकं का तयार होतात? त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण भरपूर आहे. पण एक ढोबळ मानानं जर विचार करायचं बघितलं तर एक 4 ते 5 गोष्टी ज्या आपल्या आजार तयार व्हायला, शरीरामध्ये आजार सुरू व्हायला कारणीभूत असतात, ते म्हणजे आपल्या शरीरात विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता, आपली प्रतिकारक क्षमता कमजोर असणं आणि त्यानंतर तिसरं कारण असं आहे की ज्यामुळे 99% आजार उद्भवतात, ते म्हणजे तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणं. त्याबरोबर बॉडीमध्ये इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज वाढणं, शरीरातील काही मूलभूत अवयव यांनी काम करणं बंद करणं किंवा व्यवस्थित काम न करणं, अशी काही मुख्य कारणं कोणताही आजार सुरू व्हायला कारणीभूत असतात. पण आज आम्ही व्हिडिओमधून एक असं सुपर फूड, एक अशी साधी गोष्ट, मामूली गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत, जी तुम्हाला घ्यायला सुरुवात तर केली तर तुमच्या शरीरात आजार सुरू होण्याआधीच तो संपणार आहे. कारण की गोष्ट इतकी जबरदस्त आहे की आजाराच्या सुरुवातीला म्हणजे मुळालाच ती आजार त्या ठिकाणी दाबून टाकते आणि या गोष्टीचं जर नियमित सेवन केलं तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता. कारण की ही गोष्ट कोणत्याही आजाराचं जे काही कारण आहे किंवा जे डिसीज कॉजिंग फॅक्टर आहेत, म्हणजेच आजार उद्भवणारे जे काही घटक आहेत, त्या घटकांनाच दाबून टाकण्याचं काम करते. व्हिडिओमध्ये आज सर्वात आपण जाणून घेणार आहोत ही गोष्ट नेमकं काय आहे, ही शरीरातली नेमकी असं काय करते, असे 4 ते 5 फायदे ही गोष्ट आहारात घेतल्यामुळे होत असतात. त्याची माहिती आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये हिचं सेवन कसं करायचं आहे, याची पद्धत काय आहे, हे तुम्हाला कुठं मिळेल, कसं बनवायचं आहे, याविषयीची माहिती. आता आज आपण एका सुपर फूडबद्दल बोलतोय, तर त्याचं नाव आहे मोरिंगा ओलिफेरा, ज्याला हिंदीमध्ये सहजन, इंग्लिशमध्ये डमस्टिक आणि मराठीमध्ये शेवगा म्हणतात. आता शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही खाल्लेली असेल आणि कदाचित तुम्ही असंही म्हणाल की शेवग्याच्या शेंगा तर आम्हाला त्याचे जे काही आयुर्वेदिक फायदे आहेत, शरीरावर होणारे त्याचे चांगले फायदे तर आम्हाला माहीत आहे, पण यात नवीन असं काही आहे. पण आज आपण शेवग्याच्या शेंगाविषयी नाही, तर शेवग्याच्या पानांविषयी बोलणार आहोत. शेवग्याच्या शेंगांच्या पानापासून तयार होणाऱ्या एका अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत की ज्यामुळं आजाराचं नामोनिशाण तुमच्या शरीरात राहत नाही. शेवग्याच्या झाडांच्या पानासंबंधी भरपूर शास्त्रीय अभ्यास झाले.
ज्यामध्ये अतिशय थोडे म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतकेच त्याचे फायदे समोर आलेले आहेत. पण जे फायदे याच्या जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये, लिटरेचरमध्ये लिहिलं गेलं आहे, ते अगणित आहेत. अफाट फायदे आहेत या शेवग्याच्या शेंगाचे, पानाचे, ज्यावर अजून शास्त्रज्ञांना देखील शोध लावायचा आहे. आता सगळ्यात आधी आपण पाहूयात की शेवग्याच्या या पानामध्ये नेमकं काय असतं. तर याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन जर आपण बघितलं तर ते अगदी नेक्स्ट लेवल असतं. म्हणजे एखादा सुपर फूडला लाज येईल, एखादा काजू, बदाम, मनुकं म्हणजे याच्यापेक्षाही म्हणजे मागे-मागे ज्या गोष्टी घेऊन आपण खातो, त्याच्यापेक्षाही जबरदस्त याच्यामध्ये गोष्टी असतात. ज्यामध्ये प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2, कॅल्शियम या अतिशय जास्त प्रमाणात असतं. आणि हे घटक असे आहेत की जे आपल्या शरीरात आरोग्य जे आहे ते मेंटेन करण्यासाठी अतिशय गरजेचे असतात. जर आपण नियमितपणे शेवग्याची पानं जर आहारात घेतली तर पहिला फायदा असा होतो की तुमच्या शरीरात जे काही आजार तयार होतात, ज्या न्यूट्रिशनमुळं किंवा ज्या घटकांच्या कमतरतेमुळं जे आजार होतात, तर ते होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि याचं जर तुम्ही नियमित सेवन केलं तर तुम्हाला कुठली मल्टीव्हिटॅमिन गोळी किंवा कॅप्सूल, कुठले टॉनिक घ्यायची गरज नाही. आता दुसरा महत्त्वाचा फायदा या पानांचा असा होतो, जो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शेवटी सांगणारच आहोत. त्याचं सेवन नेमकं कसं करायचं. पण दुसरा फायदा जो आजार तात्काळ दाबतो तो म्हणजे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे कमी करून टाकतं. आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे नेमकं काय असतं? शरीरातल्या आपल्या ज्या काही पेशीज आहेत, त्या पेशींमध्ये भरपूर कार्य होत असतात. तर ते कार्य होत असताना भरपूर केमिकल तयार होतात. त्या केमिकलमध्ये रिॲक्शन होतात आणि त्या रिॲक्शनमुळं काही फ्री रॅडिकल तयार होतात. म्हणजे असं काही घटक तयार होतात की हे घटक आपल्या शरीरातील पेशींना हानी पोचवायला सुरुवात करतात. यामुळे शरीरामध्ये ऑर्थरायटिस म्हणजे संधिवात, डायबिटीज किंवा हृदयासंबंधी आजार होण्यास सुरुवात होत असते. पण शेवग्याच्या पानामध्ये जबरदस्त अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हे तयार फ्री रॅडिकल्स किंवा जे अगदी खराब घटक तयार होतात, तर त्या घटकाला न्यूट्रलाइज म्हणजे त्याची पॉवर झिरो करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. याबरोबर तुमचं प्रीमॅच्युअर एजिंग म्हणजेच तुम्ही तरुण देखील दिसायला लागता याच्या सेवनामुळं. आता या पानाचा पुढचा फायदा आहे ब्लड शुगर. याच्या पानांमध्ये आयसोसायनेट नावाचं एक केमिकल कंपाऊंड असतं, जे तुमच्या शरीरातील शुगर म्हणजे साखर कमी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतं. जर तुम्ही डायबिटीज असेल, मधुमेह असेल किंवा मधुमेह होण्याच्या स्थितीत असेल, मधुमेह जरी नसला तरी तुमच्या ते फॅमिलीमध्ये जर पूर्वी कोणाला असेल, तुम्हाला व्हायचे चान्सेस असतात, तर तुम्ही एक खबरदारी म्हणून देखील त्याचा वापर करू शकता. याचा चौथा फायदा जो आहे तो म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅकपासून मुक्ती. शरीरामध्ये विविध ठिकाणी इन्फ्लमेशन म्हणजे सूज असते. ही सूज आपण आपल्या एखादी जखम झाली तर जखमेच्या बाजूला लाल लाल होतं. तिथं हात लावला तर गरम लागतं. याला इन्फ्लमेशन म्हणतात. शरीरामध्ये कोणतीही गोष्ट नीट करण्यासाठी, बरी होण्यासाठी शरीरामध्ये इन्फ्लमेशन झालं, हे इन्फ्लमेशन आपल्या शरीराला ठीक करण्यासाठी असतं. पण जर हे तुमच्या हृदयात, तुमच्या नसांमध्ये, तुमच्या जॉईंट्समध्ये, तुमच्या अवयवांमध्ये जर वाढलं, तर तुम्हाला हृदयाचा झटका त्या ठिकाणी येऊ शकतो. हृदयासंबंधी आजार वाढू शकतो. या पानाच्या सेवनानं तो धोका टळतो. तसेच पुढचा फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल देखील कमी होतं. असं कोलेस्ट्रॉल आहे की नसांमध्ये जाऊन ते ब्लॉक करतं. ते कोलेस्ट्रॉल देखील हे कमी करू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेवन कसं करायचं. आता बाजारामध्ये मोरिंगा लीव्हज पावडरचे मिळतात आणि त्याचे टॅबलेट मिळतात. तुम्ही त्या खरेदी करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे शेवग्याचं झाड असेल तर त्या झाडाची पानं तुम्ही वाळवून एक अर्धा चमचा याची पावडर या ठिकाणी करून घेऊ शकता किंवा फ्रेश हे जे काही पानं आहेत याचं देखील सेवन तुम्ही करू शकता. तुम्ही एखाद्या ज्यूसमध्ये किंवा एखाद्या पराठ्यामध्ये किंवा कशाही पद्धतीनं सेवन करू शकता. एक अर्धा चमचा जर सेवन केलं तर तुम्हाला याचे सर्व फायदे मिळू शकतात. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या बॉक्समध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.